आईच्या डोळ्यातून पाणी आलं. एकदम छान वाटलं. हांड्या घंगाळात पाणी आई घाली ती ग न्हाऊ. माझ्या आईच्या सारकन वैनी बोला ना ग गुज. माझ्या आईच्या सारकन वैनी बोला ना ग गुज. आन ठोसर चाऱ्याचं झालं का व दावणीला वझ. बाई ठोसर चाऱ्याचं झालं का व दावणीला वझ. माझ्या आईच्या सारिका वैनी लावी ना ग जीव. माझ्या आईच्या सारिका वैनी लावी ना ग जीव. हांड्या घंगाळात पाणी आई घाली ती वै न्हाऊ. हांड्या घंगाळात पाणी आई घाली ती ग न्हाऊ. वैनी बोले गोड गोड माया वरछावर लावी. वैनी बोले गोड गोड माया वरछावर लावी. आणि पाची पकवानाचं ताट आग्रह करी माझी आई. पाची पकवानाचं ताट आग्रह करी माझी आई. भाऊ घेतो साडी पण वैनीचं ग नैना मन. भाऊ घेतो साडी पण वैनीचं ग नैना मन. वैनी बोले घाई घाई नाही हो दिवाळीचा सण. बोलतो भाऊ राया साडीची मग काय गोट. बोलतो भाऊ राया साडीची मग काय गोट. अगं हे पिरमळ नातन मन त्याचं किती मोठं. बाई हे पिरमळ नात मन त्याचं किती मोठं. गोड माझी आई जसा मोहळाचा मध. पण याचा अंतरी कराव शोध ताकाचं होईना ग दूध. ताकाचं होईना ग दूध. म्हणजे मोबाईल प्रत्येकच जण पाहत असतो पण आजचा आनंद वेगळाच झाला. त्यांना असं वाटतं प्रत्यक्षात पाहिलं ना आज. देवगाव या गावात आलेलो आहे. हळदीचा कार्यक्रम आहे. तालुका निफाड, जिल्हा नाशिक या ठिकाणी आलेलो आहे. मी दौलत गोसावी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. आज आमच्या भाच्याच्या पुऱ्यांचा कार्यक्रम होता. त्यानिमित्त आम्ही आज कांताबाई शिंदे यांना ह्या कार्यक्रमासाठी बोलवलं होतं. तर कार्यक्रम खूप छान झाला, आम्हाला आवडला. आणि जुने गाणे, जुन्या आठवणी ठेवण्यासाठी ह्या गोष्टी मला पण आवडतात, म्हणून त्यांना मी आवर्जून आज बोलवलं होतं. मला कार्यक्रम खूप आवडला, आम्हा सर्वांना कार्यक्रम खूप आवडला. खूप खूप धन्यवाद. मला पण खूप छान वाटला कार्यक्रम. ज्यावेळेस त्यांनी आईवरून असं सांगितलं ना पहिल्या वेळेस, तेव्हापासून आम्ही त्यांचा कार्यक्रम खूप पण ऐकायचो, कायम ऐकायचो. ती पण इच्छा आता भावाने पूर्ण केली, मुलांनी पूर्ण केली. खूप बरं वाटलं. एकदम छान वाटलं. आवडला हो. नवरदेव भारी झाला कार्यक्रम. जुन्या परंपरेचा कार्यक्रम झाला आणि एक लग्नाची एक नवीन आठवण म्हणून हा कार्यक्रम निश्चित लक्षात राहील. ताईंचा आवाज अत्यंत सुमधुर आहे, उत्कृष्ट आहे. मी तर नेहमी त्यांचे रील्स बघते, पण आज समोर बघून खूप छान वाटलं आहे. मला तर त्यांनी बहीण भावाचं गीत बोललेलं आहे ते खूप आवडलं, खूप छान. अक्षरशः डोळ्यातच पाणी आलं.